ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अंध नवरा बायको यशस्वी, डोळे असणाऱ्यांनी पाहावं। आज आपल्या स्टुडिओमध्ये अंध पती पत्नी आले आहेत। दृष्टिकोनमध्ये महेश पवार, उपसंपादक प्रकाश चव्हाण हे बातचीत करणार आहेत। कॅमेरामॅन ऋषिकेश बावचे जोडले जात आहेत। थेट जाऊया आपण स्टुडिओमध्ये। नमस्कार, महानकरी न्यूज नेटवर्कमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एक विशेष अशी स्पेशल न्यूज पाहिजे आहे। दैनिक महानकरीमध्ये दररोज विविध सदरे प्रसिद्ध होत असतात। काल एक असंच एक आपल्याला अनोखे सदर मिळालं जोडीदार म्हणून, त्यामध्ये एक विशेष असं ते सदर मिळालेलं आहे। त्यामुळे आज आपण हा स्पेशल त्यावरती बातमी करायची ठरवली आणि त्यानुसार आपण आता गेलो आहोत। हे जोडीदार एक अनोखे असं जोडीदार आहे की ते दृष्टीने अंध आहे, परंतु आपण जे डोळेच माणसाची कामं करत असतो, जसं जीवन जगत असतो असेच तेही जगतात किंवा आपल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने ते जगत असतात। ते कशा प्रकारे जगत असतात, कशा प्रकारे विविध गोष्टी हाताळत असतात, कशा प्रकारे प्रवास करत असतात, कशा प्रकारे कामकाज करत असतात आणि समाजकारणात कसे ते योगदान देत असतात, हे आज आपण पाहणार आहोत। सर, आपलं नाव काय? माझं नाव उत्तम पांडुरंग पाटील। मॅडम, आपलं नाव? माझं नाव सुमन उत्तम पाटील। हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे राहत असतात। सर, आपण आपले शिक्षण काय झाले? माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं, त्यानंतर मी संगीत विषयात पूर्ण केलं। आपलं बालपण सर कसं गेलं? अतिशय मजेत गेलं सर, अतिशय सुंदर। आपण सर अचानक अंधत्व आलं काय लहानपणापासूनच? नाही सर, मी जन्मांधच आहे। लहानपणापासूनच मी म्हणजे जन्मांधच असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीची म्हणजे अशी सवय आहे। म्हणजे कसं डोळ्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास जागा झाला सुरुवातीला। आणि आता काय कसं आहे, अंध किंवा डोळस याच्यामधला सगळ्या फरक असा काय वाटतच नाही आहे मला। सर, आपल्याला लहानपणापासून शिक्षण घेताना काही अडचणी आहेत? सुरुवातीला अडचणी आल्या, कारण शाळा सुरुवातीला नव्हती ना। नंतर कोल्हापुरामध्ये एक ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळा सुरू झाली आणि त्या शाळेमध्ये मी शिक्षण घेण्यासाठी गेलो। तिथे मी ब्रेल लिपीचं शिक्षण घेतलं, ब्रेल लिपीतून एक 10वीपर्यंत तिथे शिक्षण घेतलं ब्रेल लिपीतून। आणि त्यानंतर JKG कॉलेजला 12वी केलं। ब्रेल लिपीद्वारे सर वाचता आणि गणित आकडेमोडी करता येते का? हो 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 सर, ब्रेल लिपी ही स्पर्शाद्वारे वाचली जाणारी लिपी आहे आणि ती लुई ब्रेल यांनी तयार केली आहे। ते एक अंध महान शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्यांनी अंधांसाठी शिक्षणाचं दालनच खुलं करून दिलं असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही। अशी सुंदर लिपी आहे, 6 टिंबावर आधारित असते आणि ती लिपी अशी स्पर्शाने वाचली जाते। ती चढावाच्या आधारित लिपी तयार करण्यात आली आहे, म्हणजे ते ज्याला आपण टिंबा म्हणतो त्या टिंबाच्या आधारे आम्ही ते वाचत असतो। आणि सर गणिताची आकडेमोडी त्यामध्ये सर होते काय? हां, गणितासाठी वेगळ्या पाट्या आहेत, म्हणजे त्याच्यासाठी होल असतात आणि असे खेळे असतात आणि त्या खेळांना 4 बाजू असतात आणि ते मग अशी खेळांच्या त्या दिशेवरती त्या खेळाची किंमत ठरत असते, म्हणजे 1 अंक 2 अंक 3 अंक असं ठरत असतं। दैनंदिन सर आता तुम्ही हे कुठं करता जॉब काम? मी आता सर सध्या क्लासेस वगैरे घेतो, संगीत क्लासेस। मुलांना संगीत परीक्षेला बसवणे, मुलांना संगीताचं शिक्षण देणे हे काम करतो। दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला ब्रेल लिपी कशी उपयोगी राहते? कसं असतं, कुठले आता महत्त्वाचे जे काही विषय असतात ते आम्ही ब्रेल लिपीमध्ये लिहून ठेवतो। आता कसं झालं, त्या जोडीला आता अँड्रॉइड फोन आलेला आहे, टॉकबॅकच्या साहाय्याने मी त्याचा वापर करत असतो। सर, एकदा वापर करून दाखवता का? प्रेक्षकांना बघायला आवडेल तुम्ही फोन वगैरे कसं लावता, नंबर कसं सेव्ह करता? आता हा फोन आहे, हा असा धरला जातो आणि आता हे मी टॉकबॅक जरा वाढवलेला आहे आवाज त्याचा साऊंड। आता हे बोलते बघा सर। आता मला काय करायचं आहे, फोन लावायचा आहे। मी काय करेन, पहिल्यांदा होम वरती आलो, मी फोन मध्ये गेलो। आता काय झालंय, एरोप्लेन मध्ये मी टाकलेला आहे फोन।
6. Airplane. Selected. Please connect to the charger. Device 16. You must turn off air. Cancel. Button. Settings. Cancel. Settings. Setting. तुम्ही पहिला सर आता सरांनी एरोप्लेन मोडवरती फोन ठेवलेला आहे. कधी कधी आपले विसरून जातो मुलाखतीमध्ये फोन सायलेंट करायचं, मात्र हां त्यांनी ठेवलेलं मी आहे. आता सायलेंट केला होता ना हां, सर. बरोबर. आता मी एरोप्लेन मोडून बाहेर आलो. हां. Display. आता मी फोन लावून टाकतो. आता कधी कधी आम्ही गुगलच्या सहाय्याने सुद्धा फोन लावतो. उदाहरणार्थ ओके गुगल, Activate. Tap it on to go. ओके गुगल, ओके गुगल, कॉल सुमन पाटील. Showing items 1 to 4 and 4. आला का फोन? सरांनी आता फोन लावलेला आहे. फोनची रिंग होत आहे. सर आमच्या ऑफिसच्या लँडलाईन नंबरला एकदा फोन होता आपण चालेल ना सर. प्रेक्षकांना पण जरा ओके सर, ओके सर. Name list. Home back. 9W pound. Call. Incoming call. Home overview. Home back. System. Kingdom 1. Kingdom phone. Tap to That's the number of- activate. Tap it on. 02322. 0 plus. 2 ABC. 3 deaf. 22. 2 ABC. 2 ABC. 22. Showing items Don't 1 to forget 2 and 2. 2 ABC. 3 deaf. 7 PQRS. 159. 7. Tap. 1 4D. 1 voicemail. 1. 59. 2 5 JKL. 5. Tap 9WXYZ. Button. हां. लागलं ना? हॅलो हॅलो, आता लागला आता फोन. 1622. तर इकडे पण रिंग वाजली. Screen off. तर अशा प्रकारे आम्ही फोन हाताळत असतो. व्हॉट्सअपमध्ये जाणे, यूट्यूबमध्ये जाणे, हां. सगळे आम्ही टॉकबॅकवरती करत असतो. टॉकबॅक नसेल तर मग फोन हाताळणं आम्हाला थोडंसं अवघड होतं. हां. तर हे टॉकबॅक बोलत असतं, हां. हे सांगत असतं. आता कुणाचं तरी नाव सेव्ह केलं असेल तर त्याचं नाव घेतं ते. हम्म. आणि गुगल पण आम्हाला सहाय्य करताना गुगलच्या सहाय्याने सुद्धा आम्ही कधी कधी गडबडीत जर असेल तर फोन लावण्यापेक्षा मग नाव घ्यायचं. आता मी मगाशी सुमन पाटील म्हटलं बघा, हां. तसं सुमन पाटील म्हणाल्यानंतर ते बरोबर सुमन पाटील यांना फोन लागला होता. तर अशा प्रकारे Dear customer. +9. हे असं मेसेज वाचून पण दाखवतं 5 5 2 नंबरवर. 18126. अशा प्रकारे आम्ही मोबाईल हाताळत असतो. अशा प्रकारे. ठीक आहे. 16. तुम्ही आता पाहिला असेल त्यांनी मोबाईल कसा हाताळा, कशा प्रकारे फोन लावतात, यूट्यूब वगैरे सर्व काही ते ॲप्लिकेशन ते वापरतात. जर इच्छाशक्ती असेल तर काही करता येतं. याचं एक उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळतं. माझं सर MA कम्प्लीट आहे पॉलिटिक्समध्ये. हां, आणि माझं DED झालेलं आहे. कॉम्प्युटर MSCIT कम्प्लीट आहे. टायपिंग केलं मी दिसायला बंद झाल्यानंतर. आणि संगीतमध्ये चालू आहे, म्हणजे संगीत शिक्षण सध्या चालू आहे. 4 वर्ष झाली. लहानपणापासून आहे काय नंतर? अंधत्व सर मला एका डोळ्याने डाव्या 12वीपर्यंत दिसत होतं. मग ते दिसत असताना मी काय केलं की वाचन लेखन जे नॉर्मल टाईपचं असते की नाही ते सगळं शिकून झालेलं आहे माझं. आणि 12वी नंतर अचानक रेटिना प्रॉब्लेम झाला आणि दृष्टी माझी गेली. अचानकच ब्लँक झाल्यानंतर शिक्षण पुढचं करावं की जागेवरच थांबावं हा प्रश्न मग घरच्यांसह मलाही पडलेला. मग त्यानंतर असं ऐकण्यात आलं की ब्रेल लिपी असते आणि गणित पाठी असते, त्या माध्यमातून आपण नोट्स काढून पुढे पुढे शिकू शकतो कॉलेजमध्ये. आणि त्यातच DEDची माहिती आली, मी DED शिकले. आणि पुढे मग मला जॉब लागत गेला. तसं तसं माहिती मिळत जाईल तसं शिकत नाही. तर सध्या तुम्ही काय करता? सध्या मी सर सुरुवातीला मी आळंदी अंधशाळेमध्ये सुरुवातीला कामाला होते. त्यानंतर ऐकण्यात आलं की मिरजमध्ये एक अंधशाळा आहे, त्यानंतर तिथं गेलो मी 2004 ते 7. त्यानंतर वारणालीमध्ये मी थोडे दिवस सर्व्हिसला होते. आणि आता 2011 पासून पंचायत समिती शिरोळ येथे शिक्षण विभागामध्ये अध्यापिका म्हणून मी सध्या कार्यरत आहे. अध्यापिका. हां, अध्यापिका. घरातलं मुलं? 2 मुलं आहेत आम्हाला. त्यांची दृष्टी एकदम चांगली आहे, क्लिअर आहे. आणि खूप छान, म्हणजे घरातलं वातावरण असं नाही की आता आमच्या दोघांना पण दिसत नाही
आणि मुलं बाहेर खेळतात, त्यांना असं गिल्टी फील होते असं कधीच नाही. उलट त्यांना अभिमान आहे की आमच्या आईबाबांना दिसत नाही पण खूप चांगले आहेत, आमचा खूप छान सांभाळ करतात. अगदी बाहेर सकाळी निघण्याच्या टायमाला मम्मी तुझी चप्पल इथं आहे, मम्मी तुझा रुमाल इथं आहे, म्हणजे आम्हाला माहीत असते की ते आम्हीच आवरलेलं असते. पण त्या मुलांची मानसिकता अशी तयार झालेली आहे नाही आपोआप की ह्यांना कळत नाही ना तर आपण देऊया का असं वाटतं त्यांना. त्यांची मदत खूप आहे. हा खूप मदत होते त्यांची, खूप हुशार त्यांच्या असतात. आजारपणात वगैरे तुम्ही कसं हँडल? त्यांच्या जर आता समजा मूल लहान आजारी पडलं आमचं आणि समजा घरामध्ये कोण नाही आहे अचानक, तर डॉक्टर देतात बघा एक बॉटल देतात, 5 ml पाजायचं असं सांगतात. तर कसं होतंय जेव्हा मुलांना कळतं तेव्हा सांगतात की मम्मी झाकण पूर्ण भरलं आहे. ज्यावेळेला अगदी लहान मुलं होतं तेव्हा त्यावेळेला मी काय करायची स्पर्शाचा उपयोग करायची. जे 5 mlचं झाकण असतं औषधाचं, स्पर्शापर्यंत ते झाकण भरले की बाटली थांबवून ते औषध बाळाला पाजायची. जर मदतीला अचानक जर कोणी आम्हाला नाही सापडलं तर, आणि जर कोणी असेल तर आम्ही त्यांची मदत घेऊन वगैरे त्यांना औषधं पाजतो. आजारपणामध्ये जसे इतर आई वडील चाकतात वगैरे तसं त्या पद्धतीने आम्ही पण त्यासाठी आम्ही समर्थ होतो, आम्ही केलं म्हणजे. आता मुलं किती वेळ आहेत? आता मुलगी 4थीला आहे आणि मुलगा 2रीला. तुमची आई वडिलांची वगैरे काय मदत? हो आई वडिलांची आईचे वडील वारले 10 वर्ष झाले. त्यांची अगोदर होती मुलं पण लग्नानंतर 1-6 महिने झाल्यानंतर वडील वारले. मग त्यानंतर आधीमध्ये मी आईला बोलवून आता लॉकडाऊनमध्ये पण आई गावाला होती 5-6 महिने, तर मी अचानक गाडी करून बोलवून घेतलं तिला. मदत खूप असते. आता अचानक समजा बाळ राहिलेलं पहिल्यांदा त्यावेळेला पण मी आईलाच बोलवून घेतलेलं की एकदमच कसं असतंय दृष्टी आपल्याला नाही आहे, आपण तत्पर आहे, तडजोड करायला तत्पर आहो, परंतु कसं होतंय की काही ना काही गोष्टीमध्ये मदतीची गरज असतेच. त्यामुळे आम्ही आईला ना आधीमध्ये बोलवून घेतो. इतर छंद वगैरे काय? छंद कविता बनवते, त्यानंतर मुलांचा अभ्यास घ्यायला मला खूप आवडतं. मेन म्हणजे आता इयत्ता 2रीमध्ये मुलगा आहे तर नवीन काही कन्सेप्ट शिकायला मिळाले ना मी त्यांच्यासोबत शिकते, त्यांच्यासोबत खेळते. नवीन त्यांना जे शिकायला मिळते ते पण मला शिकायला आवडतं. आणि मेन छंद म्हणजे घरामध्ये नवीन एखादा पदार्थ बनवायचा, सगळ्यांना नाही का खायला द्यायचा, असं मला मिळालेल्या वेळेमध्ये मी करते. वेळात वेळ जर मिळाला त्याचाच उपयोग करतो. तुम्ही पदार्थ वगैरे कसं बनवतो, म्हणजे कसं अंदाज? पदार्थ कसं सांगू का सर, गॅस लायटरने पेटवतो बरोबर आहे. तर ज्या वेळेला आता लायटरने पेटवतात त्यावेळेला आम्ही ते मधलं रोल असतो की नाही त्या ह्याचा शेगडीच्या मध्ये गोल असतं का, तिथं बरोबर टोक टेकलं पाहिजे ना लायटरचं, ते आम्ही पेटवायच्या अगोदर करून घेतो आणि बरोबर तिथं लायटर मारलं की पेटतं. आणि बाकी जे स्वयंपाक आहे भाकरी चपात्या आमटी भात हे सगळं स्पर्शाने करतो. आता एखादी भाजी करायची तर हळद मीठ मिरची यासाठी आम्ही स्पर्शाचाच उपयोग करतो. चमचा जर असला तर कमी जास्त पडू शकतो. त्यामुळे काय करतो आम्ही, आता चपातीला काय करतात बायका उलटणं वापरतो, आम्ही हाताने चपाती उलटतो पालटतो. भाकरी सुद्धा तसंच, एकदा पाणी लावून उलटल्यानंतर आम्ही हातानेच भाकरी भाजतो. कधी आता भाजत नाही काय नाही, एक मेन आलेला अंदाज असतो की नाही त्या पद्धतीने स्वयंपाक करायला जमतो. आणि कसं असतं किचन आम्ही आवडतो स्वतः, त्यामुळं कुठली गोष्ट न सापडण्याचा प्रश्न येत नाही. हात जाईल तिथं हळद पाहिजे ना, हळदच हातामध्ये येते. ते जजमेंट बरोबर लावून की नाही साहित्य सगळं लावलेलं असतं, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम किचनमध्ये येत नाही. आणि जिथल्या तिथं जागा ठरलेल्या असतात. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला काय म्हणजे असं त्रास वगैरे काय जाणवलं, कारण त्यावेळी बाहेर पडण्याचं सगळं बंधन आलं होतं? हां, कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला लॉकडाऊन झालं त्यावेळेला कसं झालं, किराणा मालापासून प्रॉब्लेम आला ना. आता आम्ही सुरुवातीला काय करायचो, किराणा माल दुकानामध्ये जाऊन आणायचो, पण आता लॉकडाऊनमध्ये बाहेरच पडायचं नाही म्हटल्यानंतर एक थोडे दिवस होतं ते झालं ॲडजस्ट. त्यानंतर आम्ही त्याच्यावर पर्याय काढला, विचार करत गेलो की पर्याय निघतो की नाही. सरळ किराणा मालामध्ये आम्ही फोन करायचो, माल घरी घेऊन यायचो. आणि दुसरा असा प्रॉब्लेम झाला की रोज बाहेर पडण्याची सवय आणि मुलं आतमध्ये राहत नव्हती. मेन म्हणजे ते 4-5 महिने एवढे कठीण गेले ना लॉकडाऊनचे. लॉकडाऊन उघडल्यानंतर एकदम आम्हाला खायचं वाटलं. हो, सरांची मदत होते ना. सरांना कसं आहे, आम्ही पुरुष आणि स्त्री असं फरक घरामध्ये नाही करत. एखादा पदार्थ बनवायचा असेल तर सर मला मदत करतात. उदाहरणार्थ कांदा चिरणे, लसूण सोलणे, आधी मसाला भात सुद्धा
अशा गोष्टी बनवण्यात सर मदत करते. बनवतात नॉनव्हेज वगैरे पण बनवतात. जॉबच्या ठिकाणी येणं जाणं कसं असतं? जॉबच्या ठिकाणी येणं जाणं आम्ही आदर्श गावातून जयसिंगपूरपर्यंत बस करतो. त्यानंतर तिथून पुन्हा एकदा बस बदलावी लागते. बस पकडताना आम्ही स्टॉपला थांबलेला असतो, पण आम्हाला ती बस कुठली आली त्या बोर्डवरचं वाचता येत नाही. तर आम्ही अनाऊन्सिंगची वाट न बघता बस आली ना की विचारतो की ही बस नेमकी कुठे जाणार आणि त्या पद्धतीने चढतो. कारण चौकशी केंद्राचं कधी कधी कसं असतं, बस हालताना करतं. मग त्यावेळेला आम्ही जर पळायला लागलो तर मग धक्का लागण्याची हे असते ना, शक्यता असते. त्यामुळे आम्ही बस एवढा अंदाज असतो की आम्हाला समोरून बस आली आहे, आता ही फ्लॅटला लागणार आहे, तर आम्ही पुढे जाऊन विचारतो की कुठे जाणार आहे आणि आपल्या जाण्याच्या मार्गावर असेल तर आम्ही त्यामध्ये चढतो. एक करत असताना नागरिकांचा कसा प्रतिसाद? नागरिकांचा 2 पद्धतीने मिळतो बरं का प्रतिसाद. कसं होतंय, आता एखादा आहे सहानुभूती दाखवणारा, तर ती व्यक्ती त्याची बस सोडेल पण आम्हाला बसमध्ये बसवेल. आणि दुसरा प्रकार असा आहे की आम्ही जर म्हटलं की आम्हाला कुरुंबाड बस आल्यानंतर सांगा, हो हो सांगतो म्हणतात, मागे सरका म्हणतात, थांबा म्हणतात आणि त्यांची बस आली की निघून जातात. आणि आम्ही तेवढ्यावर थांबत नाही. आम्ही जर तसं म्हटले आणि बस अचानक जर आली तर आम्ही विचारतो की खरंच ही बस नाही आहे का, खरंच त्या रूटला जाणार आहे का. कधी कधी कसं होतं आहे, बस लागली नाही म्हणतात. मग आम्ही जर ते ऐकून थांबलं तर दुपारी 12 पण वाजू शकतात. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही स्वतः तत्पर असतोय. आम्ही तो प्रसंग अवधान राखून येणाऱ्या बसला विचारतो ना आपला प्रवास पुढे चालू. बस इथून शिरोमध्ये तुम्ही उतरत असताना कंडक्टर वगैरे सांगतात का? हो सहकार्य करतात. कंडक्टर सहकार्य करतात. अगदी तिकीटसुद्धा देताना सांगतात, आम्ही आवाज देतो, तुम्ही पुढे येऊन शांतपणे उतरा. सर तुम्हाला काय छंद वगैरे? मी कविता वगैरे करतो, मिमिक्री करतो, त्यानंतर कार्यक्रम वगैरे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतात, म्हणजे व्याख्यानाचे वगैरे, प्रवचन वगैरे असतं. अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे करत असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं वगैरे तयार करत असतो वेगवेगळी. असं बरेच छंद मला आहेत. म्हणजे किंवा कधी कधी मी स्वतः काहीतरी वेगवेगळं रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करतो वेगवेगळे म्हणजे आवाजामध्ये आणि व्हॉट्सअपवरती पाठवत असतो. सर आम्हाला एखादी मिमिक्री तुमची पाहायला आवडेल. बरं, आता ज्यांनी मला सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं त्यांचे माझे लाडके कलाकार रेवफली यांचा आवाज काढतो. अहो पाटील सरांचा कार्यक्रम आहे. अहो 2-4 कारती बोलवतो आणि पाटील सरांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. वा पाटील सर वा, तुमचा कार्यक्रम म्हणजे काय? तर अशा प्रकारे नेमफुले बोलत असतात. वा, ते अर्धवट राव कशी बोलतात बघा, ते पण दाखवू जरा तुम्हाला आवडते नक्कल? आवडतं. या लक्ष्मीकांत, या मी अर्धवट राव बोलतोय. हो अर्धवट राव, कोणाकडे बघताय? ते आवडी कुठं दिसते काय बघतो. अरे जाम रे डोंगा, तो लक्षात आवडीच्या मागाला पुन्हा. अशा प्रकारे मी ते झपाटलेल्या पिक्चर मध्ये ऐकलं होतं असं. तर असे वेगवेगळ्या बरेच नकला करतो मी आणि त्या लोकांना आवडत असतं. पिक्चर वगैरे बघता तुम्ही? हो हो बघतो. तुमचा आवडता चित्रपट कोणता? माझा आवडता पिक्चर कसा दोस्ती चित्रपट मला फार आवडला. आणि त्यानंतर मग आता मराठी चित्रपट जे आता हल्लीचे चित्रपट मला जास्त आवडत नाही सर. कारण पूर्वीच्या चित्रपटामध्ये कसं होतं की जे नटांचे जे बोलण्याची जी स्टाईल होती, आम्ही कसं असतं शक्यतो आवाजावरूनच ओळखतो ना सर. म्हणजे समोर काय चाललंय ते आम्हाला आवाजाशिवाय काय कळू शकत नाही. आवाज आणि स्पर्श हे 2च माध्यम आहेत आमची ओळखण्याची. तर त्याच्या साहाय्याने आम्ही ओळखत असतो. तर आता जे पेक्षा पूर्वीचे चित्रपट मला फार आवडतात. दोस्ती चित्रपट मधला एखादा डायलॉग तुम्हाला आवडतो? तसं आता काही लक्षात नाही सध्या. दुसरं कुठलं सांगू का? सांगा. ते झपाटलेला पिक्चर बघा सर, तशा पद्धतीचा एक म्हणजे कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळे पण आहे झपाटलेल्या पिक्चरमध्ये. आणि माहेरच्या साडीमध्ये विजय कोंडकी. अरे काय रे चंद्र, अरे होय रे तू माझ्या पाठीमाग माझी दुनिया लागते का काय? काय बोलतो तू मला? तू मला रेडा बोल, तू मला गडा बोल. अरे होय रे, मी काय तुझ्या पायावर ना घासायचं होय रे?
आणि वहिनी आहे का तुझ्या पायाचं तीर्थ घ्यायचं वहिनी घासू नका ते चपटायचं खोपायचं. तसं मी रेडिओचे सुद्धा वेगवेगळे आवाज काढत असतो बरं का. आता सांगली केंद्र मी कधी ऐकतो. आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. आता ऐकत आहोत उत्तम पाटील यांची मुलाखत. तर अशा प्रकारचे वेगवेगळे आवाज मी कार्यक्रमाच्या माध्यमातून काढत असतो आणि जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आम्ही कोणापेक्षा कमी नाही आहोत हे दाखवून देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता काव्य संमेलनामध्ये सुद्धा एकदा मी गेलो होतो. बऱ्याच काव्य संमेलनामध्ये मी नंबर मिळवलं, पण डोळस लोकांचं म्हणजे काव्य स्पर्धा होत्या. सॉरी, त्या काव्य स्पर्धेमध्ये गेलो होतो. त्यावेळी जे परीक्षक होते ते म्हणाले आता या डोळसांच्या काव्य स्पर्धेमध्ये अंध कवी सुद्धा आलेले आहेत. मला थोडा राग आला बरं का. आणि मी तिथेच एक कविता तयार केली आणि ती कविता मी स्टेजवरती सादर केली. का मी अंध आहे, मी पाहतो सूर्य उगवता मावळतीचे तारे, आकाशातील इंद्रधनुचे सप्त रंग सारे. का मी अंध आहे, मला समजते सारे गम बोलही तबल्याचे, गाण्यासाठी सूर जुळती शब्द बोलाव्याचे. का मी अंध आहे, मला माहित आहे आकाशातून वीज चमकते लकलक, मला माहित आहे आकाशातून वीज चमकते लकलक, मातीमधून बीज उगवते हिरवळ घेऊन लाख लाख. हे सगळं मला माहित आहे. का मी अंध आहे, मला माहित आहे माकडाला, मला माहित आहे हत्तीला असते सोंड आणि माकड झाडावरती बसून हलवत असते तोंड. हे सगळं मला माहिती आहे. का मी अंध आहे, जे न देखे रवी ते देखे कवी, का जग याहून वेगळे आहे जे मी कधीच पाहिले नाही. का मी अंध आहे. अशा प्रकारच्या माझ्या कविता गाजत असतात आणि त्यावेळी मला प्रथम क्रमांक मिळाला होता. तुम्ही म्हणजे कविता तयार करण्याची जोडण्याची कशी आवड जोपासली? मला कसं आहे, कुठलीही गोष्ट जाणून घ्यायला आवडते आणि त्याची नक्कल करायला आवडते. मी बऱ्याच कविता कवी मंगेश पाडगावकरांची कविता ऐकली होती. कारण कसं आहे, कवी मंगेश पाडगावकरांची प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आणि प्रोत्साहनकारक जी कविता आहे ती अशी आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं आणि अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. त्याच्यातून एक प्रेरणा मिळते. आपण जे नाही त्याचा विचार करतो पण आहे त्याचा कधी विचार करत नाही. आणि जे आपल्याकडे असतं ते बरंच काही आपल्याकडे असतं पण ते आपल्याला वेळेनुसार आपल्याला ज्यावेळी त्याचा फायदा होतो त्यावेळी आपल्याला ते कळत असतं. आता उदाहरणार्थ कार्यक्रमाला गेल्यानंतर मी पेटी तबला वाजवतो त्यावेळी मला माझी किंमत कळते. माझ्याकडे आहे जे दुसऱ्याकडे नाही. तसं नाही, हे मी मिळवलेलं आहे ते त्यांच्याकडे नाही. आता माझ्याकडे समजा डोळा दृष्टी नसेल पण माझ्याकडे ज्ञानचक्षु आहेत की जे मी दृष्टी पलीकडचं पाहू शकतो, बाह्य दृष्टी पलीकडचं पाहू शकतो. आणि हे ज्ञानचक्षु फार महत्वाचे आहेत. मी परीक्षकांना जे परीक्षक होते काव्य स्पर्धेमध्ये आले होते त्यांना विचारलं होतं, सर माझ्याकडे ज्ञान तिसरा डोळा आहे ज्ञानाचा, मग मी अंध कसा? त्यावेळी शांतच बसले, ते काहीच बोलले. कुठं झालं ते? हे आपलं कोल्हापूरमध्ये झालं होतं. कोल्हापूरमध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेला मी गेलो होतो आणि मी एकटाच असा अंध कवी होतो त्यावेळी मी कविता सादर केली आणि मी त्यांना प्रश्न पण विचारला की म्हटलं माझ्याकडे आता ज्ञानाचा तिसरा डोळा आहे, ज्ञानामाचा जो तिसरा डोळा ते माझ्याकडे आहे, मग मी अंध कसा तुम्ही सांगा. शांतच बसले होते, काहीच बोलले नाही. जबरदस्त बोलला म्हणजे छान वाटलं आम्हाला. चांगली माहिती दिली. म्हणजे अंध काय असतात ते आम्हाला कळलं की अंधांच्याकडे जर प्रतिभाशक्ती असेल तर ते सर्व जग पाहू शकतात. पण ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा त्यांच्याकडे असायला हवा आणि ते ज्ञानदान करण्याचं काम आम्ही करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन वगैरे करत असतो. मग ते प्रवचनाच्या माध्यमातून असू दे, व्याख्यानाच्या माध्यमातून असू दे, कार्यक्रमाच्या माध्यमातून असू दे, लोकांपर्यंत अंध काय करतात हे पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. आता स्वतः दोघं तुम्ही अंध असून समाजात तुम्ही काय सांगाल, संदेश काय द्या? अंधाराची खंत करून म्हणजे कुठलाही अंधार असू देतो, निराशाचा असेल. आता मी परवा एका कार्यक्रमात म्हटलं होतं, ही निराशा ओख माझ्या जीवनी त्या काजळी सूर्य मी सामर्थ्यशाली घेताशी तुझा बळी. एका कवीचं वाक्य आहे. कुठल्याही आपल्या जीवनामध्ये काळोख असू दे तर त्यावेळी कसं आहे त्याच्यावरती आपण मात करायला शिकलं पाहिजे. म्हणजे अंधाराची खंत करून नाही रडत रे बसायचं, प्रकाशाचे अमृत पिऊन सर्वांचे असायचं.
एवढंच मी समाजाला सांगू शकेन. आता थोडंसं सर मी आपल्याला आमचा प्रवास या विषयावरती सांगतो. म्हणजे कसा आम्ही प्रवास कसा करतो. ही आमची पांढरी काठी आहे. आता ही काठी कशी आहे, काठी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही काय म्हणणार की ही अंध व्यक्ती आहे आणि आधारासाठी काठी घेतलेली आहे, तोल जाऊ नये म्हणून. तर तसं नाही आहे थोडं. ही काठी आमचा आधारस्तंभ आहे. आता मी चालत असताना उदाहरणार्थ आता मी असं चालायला आणि समोर काहीतरी आहे, समोर तुम्ही कुठलीही वस्तू ठेवा तर ते काठीला पहिल्यांदा स्पर्श होतो आणि स्पर्श झाल्यानंतर आम्हाला समजतं की समोर काहीतरी आहे. मग आम्ही आमची दिशा बदलतो आणि मार्गक्रमण करत असतो. आता मग आपण असाही प्रश्न विचारा की या काठीला हे खाली जे आहे लाल डिंगर हे कशासाठी आहे. तर हे अंधत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे ही समोरची जी व्यक्ती आहे ही अंध आहे. ही डोळस व्यक्ती ओळखते ही अंध व्यक्ती चालली आहे. समजा ही काठीला जर हे लाल डेंजर नसेल तर अंध असलेल्याचा काही पुरावा नाही. कारण डोळस व्यक्ती सुद्धा मग ही काठी घेऊन जाऊ शकते. आणि डावीकडे आणि उजवीकडे वळत असताना कशा प्रकारे कसं असतं एक दिशा. आता त्यावेळी आम्ही असं काठीच्या साह्याने असं बघतो, अंतर घेतो. आता हा रस्ता मग एवढं अंतर आहे, मग इथं काय अडथळा आहे का नाही. मग आपल्याला कसं असतं, आता उजवीकडून जर वाहन येत असेल तर उजवीकडे आपला आवाज येतो ना, घोडी येतो. म्हणजे आवाज मेन म्हणजे आमचं कसं असतं स्पर्श आणि आवाज. स्पर्श आणि आवाज ह्या दोन माध्यमांच्या साह्याने आम्ही प्रवास करत असतो. मग उजव्या बाजूने जर वाहन जात असेल तर आम्ही समजतो उजव्या बाजूला रहदारी सुरू आहे. मग जरा थोडंसं डावीकडे व्हायचं आणि डाव्या साईडनं जर डाव्या बाजूने जर वाहन वगैरे जात असेल, काहीतरी आवाज येत असेल तर मग जरा उजवीकडे व्हायचं, त्यांना वाट द्यायची, असं करत असतो. आणि आम्हाला समजले की तुम्ही ह्या कामाबरोबर जे व्यंग आहेत त्यांनाही शासनाची मदत देण्यासाठी मदत करता. हो 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 शासनाच्या सुविधा ज्या आहेत, काय काय लोकांना कसं असतं त्यांच्यापर्यंत आता अँड्रॉइड मोबाईल, आमचा अँड्रॉइड मोबाईल आहे, स्मार्ट मोबाईल. त्याच्यामध्ये कसं असतं व्हॉट्सअपला काय काय बातम्या येत असतात की आमच्यासाठी जार निघालेला आहे, आमच्यासाठी हे निघालेलं आहे, ते निघालेलं आहे आमच्यासाठी. मग ते आम्ही काय करत असतो, त्यांच्या घरोघरी जाऊन त्याची माहिती देत असतो. कधी कधी फोन करून आम्ही त्यांना सांगतो की अंधांच्यासाठी हे निघालेलं आहे, तुम्ही चौकशी करा, ग्रामपंचायतीमध्ये जा, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करा. काय काय माहिती असेल तर आम्ही डायरेक्ट ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांच्याकडे मग व्हॉट्सअपला आम्ही पाठवून देतो, त्यांच्या व्हॉट्सअपवरती असं करत असतो. आता मी संगीत क्लासेस पण घेतो, त्यावेळी सुद्धा कसं आहे जे अंध अपंग आहे त्यांना मी विनामूल्य शिकवतो. त्यांना परीक्षेला पण बसतो. तुम्ही आता कोठे संगीत क्लास घेता? मी दत्त कारखाना शिरोमध्ये शिकवत असतो. भरपूर विद्यार्थी आहेत, जवळ 40-50 विद्यार्थी आहेत. आता सायटेड डोळस पण आहेत आणि काही अंध विद्यार्थी पण येतात शिकायला. अंध विद्यार्थ्यांना कसं आहे हाताला धरून शिकवावं लागतं स्पर्शाने. डोळस लोकांना काय नाही, त्यांना जर असं दाखवलं सांगितलं तर स्पष्टीकरण जर दिलं, त्याच्यावरती लेक्चर दिलं तर डोळस लोक पटकन शिकतात. पुस्तक वाचण्याच्या आवडी स्टोरी ऐकून जपत असते. हा सर, ती स्टोरी आपल्याला चांगली वाटली, रेकॉर्डिंग स्वरूपात अवेलेबल असते. हा रेकॉर्डिंग स्वरूपात आमच्या ऑडिओ क्लिप असतात. आणि तुमचे आवडते लेखक कोणते? आवडते लेखक पु ल देशपांडे आहे. त्यांची अशी पुस्तकं आम्ही काय करतो, नॅब म्हणून आहे मोबाईल, तर कॅसेट स्वरूपात मिळायची पूर्वी, मेमरी कार्ड पण अवेलेबल आहे. तर ती पु ल देशपांडे यांची पुस्तकं आम्ही ऐकायचो पूर्वी अभ्यास करत कॉलेज करत असताना. आणि मुलांना शिकवताना कंटाळा यायचा ना, तर एखादा विज्ञानचा जर धडा टफ असतो तो शिकवताना मुलं कंटाळायची. मग मधूनच एखादं हास्यास्पद जर त्यांना गोष्टी सांगून, कारण कसं आहे आपल्याकडं वाचनाचा साठा असेल तर आपण मुलांना सांगू शकतो. मग अशा पद्धतीने त्या मुलांना तयार करायचं की आता आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्या आधीच काय म्हणतो सर की 85% म्हणे वाचनाने ज्ञान मिळतं, बरोबर आहे. तर 85% वाचनाने ज्ञान मिळतं असं म्हटल्यानंतर दृष्टीहीन मुलं जरा नाराज होतं. मग आम्ही ते काय केलं की 100% ज्ञान आपण ऐकून घेऊ शकतो. तुम्ही ऐकत जा, आपल्याला जे काही मिळेल ते ऐकायचं. मग लहान मुलांकडनं ऐकलं खूप जर ती ज्ञानाची लहान मुलं सुद्धा बोलता बोलता चांगलं काही सांगून जाते, तर ते ऐकून आपण आपलं ज्ञान वाढवू शकतो. मग पुस्तकं वाचायला आपल्याकडं वाचून दाखवायला रीडर नाही ना, तर सरळ माहिती काढायची आणि ब्रेल पुस्तकं मागवायची किंवा रेकॉर्डिंग झालेले कॅसेट मागवायच्या आणि त्या माध्यमातून आपण आपलं ज्ञान वाढवत न्यायचं. आता कसं झालं मेमरी कार्डमध्ये सगळं आले. आणि कसं होतंय एखाद्याला वाचून दाखवू म्हटलं का नाही, स्वतःचा अभ्यास रात्रंदिवस करतील
पण वाचून दाखव म्हटलं की जरा त्यांना वेळ नसतो अलीकडच्या विद्यार्थ्यांना. मग त्यापेक्षा आपण काय केलेलं आहे काही संस्थांनी की सोयी करून ठेवल्या. तुम्हाला काय हवं ते MPSCचा सुद्धा अभ्यास त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवला. MPSCला सुद्धा मुलं बसतात बघा आपल्या. अगदी नको यश येऊ दे पण परीक्षा देतात आणि त्यातून ज्ञान जे मिळतं ते कायमस्वरूपी मेमरीमध्ये ठेवतात. सर तर थोड्या वेळापूर्वी मग आपल्याला म्हणालो की डोळसांच्या सानिध्यात असल्यामुळे मला अंधत्वाची जाणीव झाली नाही. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कुणाला पण प्रश्न पडणार की असं का म्हटली. तर कसं आहे, ज्या ज्या ठिकाणी जास्त अंध आहेत त्या ठिकाणी जनजागृती झालेली नाही. मग ते अंध आई वडील काय म्हणत असतात त्या अंधांना की बाबा तू काय करणार आहेस, तुला दिसत नाही आहे, तू काय करू शकतोस, तुला घर तरी कशाला पाहिजे, तुझं लग्न तरी कशाला करायचं, तू काय करू शकत नाहीस. कारण ही शासनाची माहिती त्यांच्यापर्यंत गेलेलीच नाही आहे. आणि माझा जन्म झाला कसा आहे डोळसांच्या सानिध्यात झाल्यामुळे ही जाणीव मला झालीच नाही. पण काय काय ठिकाणी कसे जास्त अंध असले तर त्या ठिकाणी ही जाणीव जास्त निर्माण होत असते. ती अंध मी एका गावाला गेलो होतो, बऱ्याच गावाला गेलो. तर एका गावाचं नाव सांगतो मी, आष्ट्याला गेलो होतो, अनिल लवार म्हणून आहे तिथे गेल्यानंतर ते त्या मुलग्याला बोलवलं. म्हटलं बाळ तू किती शिकलास. तर नाही म्हटले मला मी अंध असल्यामुळे सर मी शिकू शकत नाही. आमच्या आईवडील म्हणतात तुला काय करायची शाळेत गेल्यानंतर मास्तर पण म्हणतात तू काय शिकणार आहेस, तुला काय दिसतंय का. तसं नाही म्हटलं, अंध माणसं शिकू शकतात. तू आणि कुणाकडून तू माहिती घ्यायला पाहिजे होतं, हवी होती माहिती, तुला मिळालेली नाही सगळी. तू अंधशाळेमध्ये जा. कोल्हापूर अंधशाळेमध्ये त्याला मी जायला सांगितलं. कोल्हापूर अंधशाळेमध्ये गेल्यानंतर त्याला कळलं की अंध माणसं सुद्धा शिकू शकतात, ते सर्व्हिस करतात, त्यांची पण लग्न होतात आणि ते पण चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतात इतर लोकांच्या प्रमाणे नॉर्मल पद्धतीनं. ते त्याला त्यावेळी कळलं सर. मग असं होतं खेडेगावामध्ये जनजागृती न झाल्यामुळे मग प्रवचनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून मी ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो सर. अंध संघटनेकडून काय मदत वगैरे अशी काही शक्यतो कसं आहे, संघटनेपर्यंत जर प्रश्न पोहोचले तर होईल. मग तेच जे तळागाळातील जे विद्यार्थी आहेत की नाही, आता समजा ऊसतोडीला आले ते अपंग मुलांकडे त्यांचं काम कधी करणार आणि मुलांकडे कधी लक्ष देणार. ते जर आमच्या निदर्शनास आले ना तर काय करतात सर, संघटनेकडं पाठवतात त्यांची माहिती, हे एवढे महिने आपल्या इथं आहे त्या कालावधीमध्ये यांना सोयी मिळवून द्यावी. आणि सांगू का अजून सुद्धा बरेच असे आहेत की त्यांना संजय गांधी योजना अजून सुरू झाली नाही, ती खरं सुरू व्हायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत कागद पोहोचवले जाऊन सुद्धा त्यांनी संजय गांधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. सामाजिक कार्य पण तुम्ही करता. होय, सामाजिक कार्य करतात. सांभाळून जेवढं जमेल की नाही तेवढं करायचं. आता पालकांचीच मनस्थिती काय आहे की आता आपण जर म्हटलं की तुमच्या या मुलाला दृष्टी कमी आहे एखाद्या शाळेमध्ये घाला, त्यांनी काय म्हणतात आमच्या मुलाला काही खायला प्यायला मिळत नाही का, कशाला त्यांना त्या शाळेमध्ये अनाथासारखं टाकायचं. पण तसं नाही आहे. तुम्ही आता अंध मुलगा आहे त्याला जर डोळसाच्या जोडीला बसवला एकदम सुरुवातीला नंतर चालतं तर त्याला ब्रेललिपीचं ज्ञान होणार नाही ना, तिथं कसं शिकवणार त्यांनी. म्हणून सुरुवात जी आहे प्राथमिक 1-2-4 वर्ष त्यांना अंधशाळेमध्ये बसवलं पाहिजे. आणि ते पालकांची अजून सुद्धा मानसिकता होत नाही की ते म्हणतात आम्ही आमच्या पोटचा गोळा आहे त्याला कशाला तिथं ठेवू, त्यांना काही खायला मिळत नाही का आमच्याकडे. हे असं जर असेल तर त्यांना वारंवार 1-4-5 वेळा घरी जाऊन त्यांची मनस्थिती नंतर तयार करावी लागते. आणि मग कुठेतरी त्यांनी शाळा बघून अंधशाळेत मुलं ठेवायला तयार होतात. त्यांना सांगावं लागतं की जसं तुम्ही त्यांचं संरक्षण करता, त्यांचं जशी काळजी घेते का नाही तिथं पण घेतली जाते. मग त्यांना पटल्यानंतर त्यांनी मुलं टाकतात. मग ज्यांनी सर टाकली की नाही मुलं त्यांचं चांगलं झालं. बरेचसे अंध आता वेगवेगळ्या बँकेत आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रुजू झाले आहेत. पण ह्या मुलांकडं बघून सुद्धा पालक अजून पण तयार होत नाही. त्यांना वाटतं की कसं काय आमच्या मुलाला दिसत नाही, मग तिथं काय करायचं कसं. मग त्यांनी खऱ्या अर्थाने मुलांना ना ज्या त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. कारण या शाळा काही प्रत्येकाच्या घराजवळ नसणार, कुठेतरी तालुक्याला असणार, जिल्ह्याला असणार. त्यामुळे मानसिकता पूर्ण तयार करून त्यांनी या मुलांना पण इतर सामान्य लोकांप्रमाणे जगायला शिकायला पाहिजे. मी सुरुवातीला सर संगीत शिकायला गेलो त्यावेळी डोळ सरांचे म्हणजे जे डोळ शिक्षक असतात ना तिथे गेलो. ते सर म्हटले अरे म्हटले तुला दिसत नाही आहे, मोठमोठे लोक येतात माझ्याकडे शिकायला, 2 दिवसात निघून जातात कारण मी फार कडक आहे, स्ट्रिक्ट आहे आणि तू तर अंध आहेस, तासभर तर टिकशील का माझ्याकडे. सर म्हटलं मला तुम्ही शिकवायला सुरुवात करा आणि मग ठरवा. मग त्यांनी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे 4 महिने मला फी देऊ नकोस,
कारण तुझी फी मी विनाकारण घेणार नाही, मला ते मला आवडणार नाही. तू 4 महिने ये. आणि 4 महिन्यानंतर त्यांनी 4 महिन्याची फी माझ्याकडे सरांनी मागितली. म्हटलं सर का फी का मागायला? नाही, तुला मी टाईमसर तिथे माझा विद्यार्थी म्हणून तुझं सिलेक्शन केलेलं आहे, तू अतिशय फार हुशार आहेस, तू फार. आता तुझा मला प्रत्यय आलेला आहे की तू खरोखरच डोळसांच्या पेक्षा अतिशय सुंदर पद्धतीने शिकू शकतो. आणि त्यानंतर मग तिथे मी विषय माझा विषय तिथं ग्रॅज्युएशन त्यांच्याकडे झालं. सरांनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या तिन्ही स्तरावर त्यांनी वादनामध्ये बक्षिसे मिळवलेली आहे. सर तुम्हाला निळुपुले सरांचे असते हे सत्कार झाला ना? हो हो सर. तर कोणत्या साली झाला आपल्याला? तरी 1992 मध्ये झालं. त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं म्हणजे सत्कार? अतिशय छान वाटलं सर. म्हणजे मी कल्पना सुद्धा करू शकत नाही, असं इतका आनंद झाला होता त्यावेळी. त्यावेळी मला असं वाटलं पण नव्हतं की माझा असा सत्कार वगैरे होईल, माझ्या कलेची पोचपावती मला लगेच मिळेल असं वाटलं नव्हतं, कारण मी फार छोटा होतो ना. त्यानंतर मी अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय म्हणजे तालुका स्तरापासून सुरुवात झाली. सुरुवातीला आपल्या जेव्हा महोत्सव असतो ना इथला आपला शिरोळ तालुक्याचा, इथून सुरुवात झाली माझी. नंतर मला पत्र येऊ लागली वेगवेगळ्या ठिकाणची, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी, आणि तिथे मी प्रथम क्रमांक मिळवली. आता आपण पहिले हे उत्तम पाटील सर आणि सुनीता पाटील मॅडम, नाही, सुमन पाटील मॅडम सर, आपण आता पहिले हे उत्तम पाटील सर आणि ह्या सुमन पाटील मॅडम, ह्या अंध असूनही यांनी आयुष्यामध्ये भरपूर काही केलेलं आहे. म्हणजे वाचनाची आवड त्यांनी ब्रेन लिपीच्या साहाय्याने जपली आहे. दररोज ते स्वयंपाकी करत असतात, मुलांना संस्कार घडवतात. त्याचबरोबर ते आता वेगवेगळ्या पदावरही कार्यरत आहेत. त्याचबरोबर समाजकार्यातही पुढे आहेत ते. हे सर्व ते करत असतात. आपल्याला दृष्टी असूनही काही जमणार नाही अशा अनेक गोष्टी ते करत असतात. आणि मिमिक्रीची आवड जपलेली आहे, ते असं आपण पाहू शकतो. स्वतःच्या मनात जर आत्मविश्वास असेल तर काही करता येतं. याचे चांगलं उदाहरण आहे. आता सर मी थोडं बोलतो बरं का. हां, आता कसं आहे, आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आता वारणालीमध्ये मी गॅदरिंग बसवायसाठी गेलो होतो. त्यावेळी माझी मुलाखत घेण्यात आली. ते सर मला म्हणाले की उत्तम पाटील, तुम्ही कसं काय गॅदरिंग शिकवणार? हे सगळी डोस मुलं आहेत, तुमच्याजवळ थांबतील का? ती सगळे पळून जातील तुम्हाला पाहिल्यानंतर. नाही म्हटलं, माझा आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. माझा आत्मविश्वास आहे की मुलं माझ्याकडून शिकून घेणार, कारण माझा आत्मविश्वास आहे. कारण मी स्वतःला कधी अंध समजत नाही. आपली मानसिकता तशी पाहिजे. मी डोळस आहे, ही माझी मानसिकता असेल तर मला अंध कोण म्हणणार? तुम्ही बघा, प्रत्यय येईल तुम्हाला. आणि खरोखरच वारणालीमध्ये इतका मी सगळ्यांच्या आवडीचा झालो, आणि तिथं गॅदरिंग मी बसवलं, आणि त्यांनी मला शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या शाळेमध्ये. खरोखरच म्हटले, डोळसांच्या पेक्षा सुद्धा चांगलं कार्य तुमचं आहे. कधी कधी डोळस लोक चुकतील, पण तुम्ही अंध असून सुद्धा इतकं सुंदर पद्धतीने शिकवता. खरोखर त्यांनी म्हणजे परीक्षण केलं माझं, आणि त्यांना फार माझं आवडलं शिकवणं. मग त्यानंतर मी दानोळीमध्ये गेलो. दानोळीमध्ये स्काउट गाईड मेळाव्याचा काय ते कार्यक्रम जो होता ना, तिथे सुद्धा त्या दानोळी कन्या विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळवून दिला मी. अशा बऱ्याच ठिकाणी मी वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला मदत केलेली आहे. सांगू का सर? मला एक सांगायचं. कसं होतंय, हे अपंग जे असतात ना, खूप हुशार असतात. हां, असं आम्ही अपंग आहे म्हणून सांगते असं नाही, पण कसं होतंय की डोळसांच्या बरोबरीने धडपडणारे जे अपंग आहेत ते इंटरव्ह्यूला जातात. इंटरव्ह्यूमध्ये पास होतात. पास झाल्यानंतर साहेबांचा प्रश्न काय असतो की तुम्हाला आलेलं ऑफिस कळणार कसं, तुम्हाला गेट कळणार कसं, तुम्ही पायरी चढणार कसं, इथून ते सुरुवात करतात. माझं एक मत काय आहे की त्यांनी त्यांच्या क्षमतेने जर पास होत असतील तर त्यांना त्या गेटपर्यंत जाऊ द्या, त्या पायरीपर्यंत जाऊ द्या. भले तुम्ही सांगू नका की तिथं पायरी आहे की नाही. त्यांनी त्यांच्या स्टिकच्या माध्यमातून बघतील कुठं पायरी आहे, कुठं गेट आहे, आणि त्यानंतर एंट्री करून त्यांचे 8 दिवस झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कामाची परिचिती येऊ शकते. थोडक्यात सांगायचं काय की अपंगांना दयाची भीक नको असते, त्यांना फक्त सहकार्याचीच साथ हवी असते. हे जर सर्वसामान्य लोकांनी जर द्यायचं ठरवलं, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चिदानंद सर, आज त्यांच्या दुकानाकडे त्यांचं लक्ष नसतंय, पण सकाळी 11 वाजले की त्यांचं लक्ष आमच्याकडे असतं. त्यांनी काही आम्हाला बांधेल नाहीत की आम्हाला क्रॉस करून दिलंच पाहिजे. पण माझं एक मत आहे की दयेची भीक नको आहे, फक्त सहकार्याची साथ द्या. सहानुभूती थोडीशी दाखवा, चालतं, पण तुमचा एक सहकार्याचा हात जर पुढे आला, तुम्ही हाक जरी मारली तरी तो आम्हाला खूप मोलाचा आधार असतो.
त्यामुळं जर एखादा स्किलफुल असेल, खूप हुशार जर असेल, त्याला नोकरीची संधी सर्वसामान्य कार्यालयांनी अधिकाऱ्यांनी दिलीच पाहिजे. एवढंच सांगायचं. ह्या समाजापुढे की नाही माझं एक कळकळीचा नम्रतेचं विनंती आहे. आता सर मी रात्रीचा प्रवास करतो, कार्यक्रम रात्रीचे माझे असतात ऑर्केस्ट्राला, वेगवेगळ्या ठिकाणी जातो मी. रात्रीचा प्रवास करतो, मग फक्त मी या काठीच्या साह्याने प्रवास करत असतो सर. काठी आणि चावल त्यावेळी आपल्याला डोळ्याची व्यक्ती मिळेलच असं नाही ना सर. बरोबर. पण स्पर्श ज्ञान आणि आवाज आणि ही काठीमुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होतं. कारण आपण काही रस्ता तर चाचपत येणार नाही हाताने, काठीच महत्वाची. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं खुर्ची आहे, ती काठीमुळे आम्हाला कळते. किंवा काही अडथळे असू दे वाटेत, म्हणजे मार्ग म्हणजे रस्त्यावरून चालत असताना सर, तर ते आम्हाला काठीच्या साह्याने कळत. तर हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी जागरूक फार महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा वापर आपण केला पाहिजे काठीचा वगैरे, किंवा आपण आवाजाच्या साह्याने मदत मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही दोनच माध्यम आहेत, स्पर्श आणि आवाज. ह्या साह्यानेच अंध मनुष्य काही साध्य करू शकतो. आता आपण आज पाहिला हा विशेष भाग. आता आपल्याला ही इथून एक जबाबदार आहे की ज्यावेळी आपल्या आसपास काम करत असताना अशा व्यक्ती भेटतील त्यावेळी आपणही सहानुभूती दाखवून त्यांना मदत केली पाहिजे. तुम्ही मॅडमचं मगाशी आव्हान ऐकलं असेल, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी मदत करूया अशी प्रार्थना करतो.